हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथं देशी वांगी आहेत, ते झाडं लावली होती, रोपं लावली होती बाजारातून आणून विकत. एक 4-5 होती रोपं, तर खूप मोठी झाली होती आणि त्याला मग चांगले वांगे आले होते. 2 प्रकारचे आहेत रोपं, एक काटेरी आहेत निळी आणि एक सफेद आहेत, त्याला काटे नाही आहेत असे. नंतर गवाऱ्या पण लावले आहेत, ते बघा गवारीची झाडं आहेत, भेंडीची छोटी आहेत, पण वांग्याची आहेत ती मोठी आहेत, 1-2-3 आहेत आणि त्याला भरपूर वांगी लागली होती, फुलं पण लागली आहेत. तर तीच म्हटलं वांग्याची भाजी करायची होती आज, तर त्यासाठी वांगी तोडत आहोत आम्ही. वांगी असे छोटी मोठी अशी 10-12 वांगी घावलेली होती आम्हाला. मग त्याची वांग्याची सकाळी हे का 7 वाजल्या होत्या, 7-8, तेव्हा वांगी तोडत होतो आम्ही. तर ते समोरचं झाड दिसतंय ते छोटं आहे, ते पण गवारीचं आहे. हे बघा एवढी वांगी घावली, काही काटेरी आहेत काही बिना काटेरी आहेत. एकाच वांग्याला एवढी म्हणजे होती झाड, 4-5 अशी मोठी मोठी वांगी झाडांना होती. मग चला आता ती वांग्याची भाजी करायची आहे तोडून. चांगली घावली वांगी. अजून आई शोधत आहे, काही गवत आहे ती काढते. इकडे लिंबोणी आहे, लिंबोणीला पण लिंब लागले आहेत. लिंबोणीचं झाड छोटं आहे, पण त्याला खूप मोठी अशी म्हणजे लिंब असं मोठी आता यायला लागली आहेत. तर बघा 20 एक 15 तर 10-12 तर घावलीत वांगी. तर काही अशी एक कोणाला तरी दिली आणि आता एवढी राहिली आहेत, तर त्याची भाजी करते. त्यासाठी वाटण करून घेतलं होतं, लसूण, खोबरे, कोथिंबीर, त्याचं वाटण करून घेतले. आता पातेल्यामध्ये तेल ओतलं आहे आणि आता मसाला टाकून घेतला आहे आणि भरलेली वांगी करायची आहेत. तेल वांगसारखे असतात ना, ते भरलेली वांगी, म्हणजे त्याच्यामध्ये त्या वांगेच्या 4 फोडी केल्यात आणि त्याच्यामध्ये चटणी, लसूण, खोबरे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून ते पूर्ण असं मिश्रण करून त्याची हे केलेले वांग्यामध्ये भरले. आता ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतला आहे, थोडीशी हळद टाकून घेतली आहे, जिरे टाकलेत आणि हे वांगे टाकून घेते आणि छान अशी फोडणी दिली आहे वांग्याला. थोडीशी हलवून घेतलं, परतून घेतलं की मग त्याच्यामध्ये पाणी ओतून मीठ टाकून द्यायचं आणि शिजू द्यायचे. तर अशी वांग्याची मस्त छान गावरान देशी वांग्याची आणि ताजी फ्रेश एकदम झाडाची तोडून लगेच भाजी, शिळी वगैरे नाही आहे वांगी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.